कृतज्ञतेची भावना मन शांत करण्यासाठी खूप मदत करते हे आपल्याला माहिती आहे. फक्त त्याचा वापर व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे, नियमितपणे व्हायला पाहिजे. तर आपल्याला स्वतःचं मन शांत करण्यासाठी, रिलॅक्स राहण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. दैनंदिन जीवनातला जो काही ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टीम वाढते, आपल्या शरीराची ताकद, मनाची ताकद वाढते, आपला उत्साह वाढतो, आपली ऊर्जाशक्ती वाढते, काम करण्याची जी ताकद आहे ती वाढते, कामामध्ये जास्त जास्त चांगला दर्जा येतो, तुमचे जे नातेसंबंध आहेत ते चांगले सुधारले जातात, तुमच्या एकंदरीत आयुष्यावरती चांगला परिणाम होतो, जीवनमान सुधारतं, आयुष्यातला आनंद वाढतो आणि समृद्धी यायला लागते, प्रगती होते, तुमचं स्वतःकडे जास्त लक्ष जातं. ज्या नकारात्मक भावना आहेत, स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, भीती आहे, असुरक्षितता असेल, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याने कमी व्हायला मदत होतात. झोपेची जी तक्रार असते ती सुद्धा कमी होते, कारण मन शांत झाल्यानंतर, नेगेटिव्हिटी कमी झाल्यानंतर झोप चांगली लागायला तुम्हाला मदत होते. आणि मन जेव्हा शांत आणि स्थिर असतं तेव्हा तुम्ही स्वतःसाठी, इतरांसाठी काही चांगल्या गोष्टी करतात, त्यामुळे तुमचे नातेसंबंध आहेत ते चांगले सुधारायला मदत होते. तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर तुमचं लक्ष केंद्रित होतं. आयुष्यामध्ये जी काही चांगली कामं करायची, जे काही यश मिळवायचे, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, त्या सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात आणि वाढ व्हायला मदत होते. असे एक ना अनेक असंख्य फायदे आहेत, शारीरिक आणि मानसिक, सामाजिक पातळीवर सुद्धा या कृतज्ञतेचे. आणि म्हणूनच ही कृतज्ञता आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने अगदी रोजच्या आयुष्यात नियमितपणे त्याचा सराव आपल्याला कसा करता यावा यासाठीच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट येतो, आठवड्यातून 4 व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओच्यामध्ये आपण आपल्या मनाशी संबंधितच गोष्टी बोलत असतो. तर कृतज्ञता, ज्याला ग्रॅटिट्यूड असं म्हटलं जातं, तर कृतज्ञता म्हणजे काय, की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, माणसं असतील, वस्तू असतील, काही चांगल्या गोष्टी असतील, किंवा जे काही आपल्या वाट्याला जे आलेले आहे सगळं, त्या सगळ्यांसाठी आपण जेव्हा आभार व्यक्त करतो किंवा कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा त्याच्यातून फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते, त्याच्यातून मनःशांती निर्माण होते. आणि जे आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी जे सगळे फायदे बघितले ते सगळे फायदे आपल्याला त्याचे मिळायला लागतात. फक्त ह्याचा जो प्रयोग आहे, याचा जो वापर आहे, हा रोजच्या आयुष्यात व्हायला हवा आहे, अगदी नियमितपणे व्हायला हवा आहे, तर आपल्याला त्याचे जास्तीत जास्त फायदे करून घेता येतात. तर हा वापर कसा करायचा, एकतर सकाळी उठल्यानंतर, उठल्या उठल्या लगेचच पहिले 5 मिनटं आपल्याला याच गोष्टीसाठी द्यायचे आहेत, की आपल्याला आपल्या आयुष्यात सध्या असणाऱ्या किंवा आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपल्याला जे जे काही मिळालेलं आहे, मग ते प्रेम असेल, सपोर्ट असेल, चांगली माणसं आपल्या आयुष्यातली, आपल्या आत्तापर्यंत आपल्याला जे मिळाली सगळी साधनं आहेत, रिसोर्सेस आहेत, ते सगळं आहे, किंवा ज्या संधी आहेत आयुष्यात मिळालेल्या आत्तापर्यंत, आत्तापर्यंतचं मिळालेलं आपलं आरोग्य, शारीरिक मानसिक आरोग्य, आपली कार्यक्षमता, ह्या सगळ्यांसाठी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण आभार मानू शकतो, देवाचे, निसर्गाचे, ब्रह्मांडाचे, की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वाट्याला आहेत आणि आज म्हणून मी आहे, किंवा आज माझं जे काही चालू आहे त्या सगळ्यामागे एवढ्या सगळ्या गोष्टी काम करतायत, त्या सगळ्यासाठी मी कृतज्ञ आहे मनापासून. ही भावना रोज सकाळी उठल्या उठल्या करणं, प्रॅक्टिस करणं, त्याची अत्यंत नितांत गरज असते आपल्याला. कारण आपल्या दिवसाची सुरुवात जर कृतज्ञतेने झाली तर आपलं लक्ष आपसुकच चांगल्या गोष्टींकडे वळायला मदत होते. कारण तक्रारी ह्या कधीच संपत नसतात, त्या चालूच राहतात. म्हणजे काही ना काहीतरी कमी आहे, कशाची ना कशाची तरी त्रुटी आहे, दोष आहे, ह्या गोष्टी शोधण्याकडे मन ओढा घेतच असतं नेहमी, आणि त्या कधीच संपणार नाही आहेत. पण काय आहे याच्याकडेही लक्ष जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला या कृतज्ञतेच्या भावनेची त्याचा सराव त्याला मदत करतो आपल्याला ती गोष्ट वाढवण्यासाठी, पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी. तर सकाळचा वेळ झाल्यानंतर आपण दुपारच्या वेळेमध्ये किंवा पूर्ण दिवसभरामध्ये
आपल्याला ज्या ज्या गोष्टी ज्याची मदत होते, म्हणजे एखादी अडचण आली, त्या अडचणीमध्ये पटकन आपल्याला कोणाची तरी मदत मिळाली, किंवा गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या, किंवा काहीतरी वाईट होता होता टळलं, किंवा एखादं नुकसान होता होता टळलं, किंवा आपल्याला हवं त्या पद्धतीने त्या गोष्टी घडून आल्या, ह्या सगळ्यासाठी दिवसभरामध्ये सुद्धा त्या त्या वेळेला थँकफुल राहणं किंवा त्याच्यासाठी कृतज्ञतेची भावना मनात ठेवणं, मग ती छोटीशी गोष्ट जरी असली तरी त्याच्यासाठी सुद्धा आपण ती कृतज्ञतेची भावना मनामध्ये ठेवणं, हे आपल्याला कुठेतरी चांगल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायला मदत करतं आणि त्याच्यामुळे आपली पॉझिटिव्हिटी वाढायला मदत होते. आता यानंतर रात्री आपल्याला कृतज्ञतेची भावना व्यक्त कशी करायची, की झोपण्याच्या आधी आज दिवसभरामध्ये मला या गोष्टींची मदत झाली, त्या झाली नसती तर मग काय अवघड झालं असतं किंवा काय त्रास झाला असता, जो झाला नाही. आणि चांगल्या ज्या गोष्टी घडल्यामुळे माझी कामं सुखकर झाली, सोपी झाली किंवा सहज झाली, किंवा ह्या गोष्टी आत्तापर्यंत जसं आपण सकाळी म्हणालो की सकाळी उठल्यानंतर या गोष्टी मला मिळालेल्या आहेत, तसं रात्री झोपताना सुद्धा आत्ता मला झोपण्यासाठी हे अंथरूण मिळणं ही सुद्धा कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठीची एक गोष्ट असू शकते. म्हणजे इतकी साधी गोष्ट सुद्धा ती असू शकते की आज मला हे झोपण्यासाठी अंथरूण आहे, उशी आहे, किंवा झोप लागण्यासाठीचं माझं शरीर जे आहे ते तेवढं सक्षम आहे. कारण कितीतरी असे असाध्य आजार आहेत किंवा जे गंभीर आजारांची ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये चालू आहे, ज्याच्यामुळे शारीरिक वेदनांमुळे झोप लागेन अशी होते. तर आज आपलं शरीर आणि मन उत्तम प्रकारे काम करतं आहे, किंवा आजचा दिवस आपण बघू शकलो, आपला श्वास आत्तापर्यंत उत्तम कार्यरत आहे, किंवा हे सगळं विचार करण्याची शक्ती आज जे काही आज विचार करतोय आपण, सगळी विचार करण्याची शक्ती कुठून येते, त्या मेंदूकडनं येते आहे. त्या मेंदूची कार्यक्षमता, ती यंत्रणा खूप उत्तम प्रकारे काम करते आहे. आणि आत्तापर्यंत जे काही मिळालेलं आहे, मग त्या अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी का असेना, पण त्या मिळालेल्या आहेत, ज्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यात आज नाही आहेत किंवा त्या मिळण्यासाठी त्यांची अविरत धडपड चालू आहे, ज्या आत्ता माझ्या आयुष्यात आहेत, त्या सगळ्या असण्यासाठी मग माणसं असतील, नाती असतील, वस्तू असतील, पैसा असेल, साधनं असतील, या सगळ्यासाठी आपण आभारी आहोत, आपण कृतज्ञ आहोत, ही भावना ठेवून जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा त्याचा उपयोग आपल्याला खूप शांतता मनामध्ये ठेवण्यासाठी होतो. झोपही शांत लागते आणि मन शांत राहिलं की चांगले विचार आणखीन वाढायला लागतात. कारण जे आपल्याकडे आहे त्याच्यासाठी आपण जेव्हा कृतज्ञता दाखवतो, तेव्हा याचा अर्थ आपण त्याच्यामध्ये समाधानी आहोत आणि ते आपल्या वाट्याला आलेलं आहे. तशाच गोष्टी आपल्याला वाट्याला येत राहतात जेव्हा ती कृतज्ञतेची भावना मनापासून असते. जेव्हा तक्रारींकडे जास्त लक्ष जातं, तेव्हा तक्रारीच जास्त वाढायला लागतात. त्यामुळे जेव्हा आयुष्याच्या काही कठीण टप्पे असतील किंवा अगदी रोजच्या आयुष्यामध्ये जेव्हा नेगेटिव्हिटी वाढते, तेव्हा आपल्याला अगदी सहजपणाने ही कृतज्ञतेची भावना मनामध्ये ठेवायची आहे. जे काही चांगलं असेल ते आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींची एक यादी आपण बनवू शकतो आणि ते आपण आपल्या जवळ ठेवू शकतो किंवा आपल्या मोबाईलमध्ये आपण ते ठेवू शकतो. आणि आपलं लक्ष पुन्हा त्याच्याकडे जेव्हा जातं, तेव्हा आपल्याला त्याची मदत होते मन शांत ठेवण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी वाढवण्यासाठी. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला रोजच्या आयुष्यात ही कृतज्ञतेची भावना मनात ठेवणं आणि ती वाढवणं, रुजवणं आणि त्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदे करून घेता येतात. आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी त्याची मदत होते. आपली ऊर्जाशक्ती एकंदरीत वाढते, आयुष्यातलं समाधान, आनंद वाढायला लागतो. त्यामुळे हा सराव आपण अगदी रोज नियमितपणे केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.